स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 96 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 96. आप्पासाहेब भोसले. आप्पासाहेब भोसले संस्थान सावंतवाडी हे एक वेळ महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास निघाले. बरोबर येण्याविषयी त्यांच्या पत्नीने आग्रह धरला. पत्नीच्या पायाला काही रोग होऊन 8-10 भोके पडली होती. वैद्यांचे उपाय थकले होते. तेव्हा हा तरी उपाय करून पाहावा असे त्यांना वाटले. पुढे ती उभयता 10-15 माणसे बरोबर घेऊन अक्कलकोटला आली. चौकशी केल्यावर असे समजले की महाराज वाकदरीच्या डोंगरात आहेत. त्या ठिकाणी घोडा, मेणा वगैरे काही जाण्यासारखे नव्हते. मग ती उभयता भर 12 वाजता भोजन वगैरे काहीही न करता तसेच पायी चालत महाराजांजवळ गेले व दर्शन घेऊन उभयता हात जोडून उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, तुला दर्शन देण्याकरता आम्ही इतक्या लांब आलो. भोसले यांनी धोतरजोडा, गादी व गिरदा, शालजोडी, कौपीन वगैरे सामान आणले होते. ते सर्व श्री स्वामी समर्थांना अर्पण केले. ते पाहून महाराज म्हणाले, आम्हाला रंगीत धोतरजोडा कशाला आणला? तुझी गादी तुला, आमचे कातडे आम्हाला. या मार्मिक शब्दाचा अर्थ काय असेल तो असो. भोसले यांनी ते दिव्य तेज पाहिले तेव्हा त्यांचे नेत्र अगदी दिपून गेले. त्यांनी पत्नीच्या पायाबद्दल श्रींची प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, इकडे ये, तुझ्या पायाला किती भोके पडली आहेत ते पाहू. वाईट कर्माचे हे फळ आहे वगैरे शिव्या देऊन, पायाला औषधी उपाय करून दमलास, आता हे घे औषध असे म्हणून समोर एक कुंपण होते. त्यात कुंदाचे झाड होते. त्याला हात लावून या झाडाचे फळ उगाळून खा आणि हस्तिदंत उगाळून वर लाव अशी आज्ञा झाली. जवळ एक आंब्याची पाटी भरली होती. त्यातील 5 आंबे, 1 नारळ, 5 चिंचोके, 5 खारका असा प्रसाद त्यांनी आप्पा भोसलेंच्या पत्नीला दिला आणि ते चालू लागले. ते एका निवडुंगाच्या कुंपणात जाऊन बसले. भोसले व सर्व सेवेकरी मागून तेथे गेले. भोसले चौरीवारीत उभे राहिले. त्यांना स्वामी म्हणाले, अरे उपाशी का मरतोस, जा जा. असे म्हणता सेवेकरी यांनी आप्पा भोसलेंना सांगितले की तुम्हाला आज्ञा झाली आहे, आता तुम्ही जाऊन भोजन करा. मग ते राजवाड्यात आले आणि भोजन वगैरे केले. राणीसाहेबांनी सर्व तयारी ठेवलीच होती. असो, भोसले तेथे 4-8 दिवस राहिले. दुसऱ्या दिवशी महाराज अक्कलकोटला आले. सर्वांना खूप आनंद झाला. मग भोसले यांनी श्रींचा निरोप घेऊन सावंतवाडीला गेले. याप्रमाणे 4-5 वेळा आप्पासाहेब श्रींच्या दर्शनास अक्कलकोटला आले होते. येथे बखर क्रमांक 96 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.